याच्यात नाही जाऊ आत ही गोब्याचं घर थांबताम ही गोब्या नाही राहू तर आजचं आपलं नवीन व्हिडिओ आम्ही चाललो भरायला कुठं चाललंय श्याम्या थांबा कुठं इस्लामपूर कोल्हापूर ते एमटेड आहे इस्लामपूर 4 नाही 4:30 वाजले अजून अर्धा तास लागणार आपल्याला जायला तिथं आपल्या सगळं लेबरच डायरेक्ट गाडीमध्ये टाकून चालवलंय आपण का तर लेबर हेच राहील भरायला आलोय आता काट्यावर काटा करायला आम्ही ये मामा चलो भैया चलो मारो उसको एक झप्पड़ दे दो रख के अभी तुमको दिखाएंगे हम हमारे साथ हुआ क्या था म्हणजे सकाळी आपण तिथं खाली करून थांबलो तिथं नाही का असं एवढं खोड होतं खाली ते लावली सकाळी नव्हतं मी पाहिलं राव आणि हे गाडी काढायच्या टायमाला खोड होतं ती गेली पाठी तुटून पुढली काय नाही गेले करून घ्यावं लागत तर तुम्हाला दाखवतो कोणती तुटली काय कसं नुकसान झालंय आपलं केवढ्याचं होईना ते तुम्हाला दाखवतो परत थोडंसं बेंड झालंय आणि पाठी तुटून गेली डायरेक्ट हो दाखवतो मी काटा करतो एकदा आणि तुम्हाला इथलंच दाखवतो मी काय आलो तर गाडी भरायच्या ठिकाणी तर तुम्हाला दाखवतो आपल्या सगळं काय घडलं हे इथे डॅमेज एवढं डॅमेज लाईटी निघून गेल्या कट झाल्या डायरेक्ट हे डॅमेज पाठी तुटून गेली डायरेक्ट नशिबी हे नाही तुटलं इथून एवढं अख्खं घासत गेलं तर काय आता बोलावून काय करणार आता जाऊन आता काय गाडी भरून घेतो काय तो आता राहून घ्यायचं नंतर काम करून घेता येईल आता इकडं गाडी भरायला लावेल आपली एक चांगलं करायला गेलं की एक वाईट होऊन जातं राव किती प्रयत्न करा चांगलं करायचं आहे का नाही श्यामा तर भावांना आपली आत्ता गाडी भरली 11:30 वाजता 11:27 आता बाहेर निघू राहिलो आपण मॅप चालू आहे 11:30 वाजल्या जेवायला काय नाही भेटलं बाबू भूक तर लय घालला गेले आता पाऊस जेवण कुठं झाली तर त्याच्यात आपण लाईटी 4 वेळा काढल्या 4 वेळा येऊ राहिल्या आता 121 1 तास 21 मिनिटं पाहू साताऱ्यापर्यंत जर गेलं तर शोरूमला दाखवता येईल तर फायनली आपण लागलोय आत्ता साताऱ्याल्या रोडला तर आत्ता मग काय धिंगाणाचं एक्सप्रेस 60-70 ना लावून धरू आता मस्तपैकी तर एक चिकन शॉर्मा आला चिकन शॉर्मा वाजवले एक नाही 2 वाजवले आणि आता काय टेन्शन नाही आपल्याला का आपल्याला आता भूक लागायची नाही सकाळपर्यंत तसं आमच्या डोक्यात आज चिकनच खायचं होतं पण नशीब चांगलं आम्हाला चिकन शॉर्मा भेटला 12च्या आत ओके कार्यक्रम आता कोणावर लागला ते भाऊ गुरुवार आता गुरुवार लागला आम्ही तरी म्हटलं 12च्या आत वाजून टाका म्हणजे तारीख आज चेंज होईल तिला 11:47 पर्यंत आम्ही खाऊन घेतलं आता फायनली आपल्या रोडला आहे आपण साताऱ्यावाल्या रोडला काही विषय नाही तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही तर आत्ता जस्ट आपण उमरजचा टोल पास करून पुढे आल्याच्या नंतर काय 3-4 मंडी रॉकेट भेटले आपल्याला आता इकडून 87-64 आणि आपल्या गाडीचा नंबर आहे 87 पाहिलं का मी यो धिंगाणा बोलते इसको भाई मग असं वजन कमी जादा कोण टाकले लेवल सारखी करायची सगळ्या गाड्यांमध्ये व्यापार वेगवेगळे भुईमुगाची शेंग तर आपल्याला एवढे हिला मटेरियल एवढं नाही देऊ शकत हिला एवढ्या भुईमुगाच्या शेंगा भरायच्या म्हणलं अख्ख्या कमी नाही अख्ख्या 4 पार्ट गोळा करून घ्यावं लागेल का तर ह्या 4 पिकअप होते
आणि याचा अर्ध्या भरलेला आहे म्हणले आपली कधी भरू शकते एवढी मोठी 12 टन मध्ये. तर 12 टन गॅरंटी द्यावा 10 टन माल यावं मग तेव्हा तो धंदा कुठंतरी पुरवतो आपल्यासारख्याला. का तर आपल्या गाड्यामध्ये असल्यामुळे आपल्याला नाही पुरत ती. ज्यावेळेस आता आपला आंबा किंवा काहीतरी चालू होईल तेव्हा आपल्याला पुरणतवर नाही पुरायचं. तर आपलं सीजन आता चालू होईल. आता सीजन सध्या लय स्लॅक आहे. तर हा आपला कोणता उंब्रजचा ब्रिज आहे. या ब्रिज खालून जर उंब्रजचा टोल उगायचा म्हणलं का तरी जमवतो. पण मी पहिला उगायचो आता नाही उगीत काही. मी 200चा टोल उगायचा आणि 400चा डिझेल जाळायचं कोण शिकवल. तर भावांना आम्ही गाडी लावली आहे इकडे साईडला. आमचा नादिक माणूस आम्हाला हसायला येऊन राहिलं का तर आम्ही चाललो तमाशा पाहिला रात्री 3 वाजता. 2:32 तर आम्ही आता चाललोय तमाशा पाहिला. तर तुम्हाला दाखवतो खड्डा पाय बरं. तर आम्ही आता आलोय गाडी संपलं तमाशा 3 वाजता डायरेक्ट. एकदम क्वालिटी तमाशा आता. तुम्ही बघितलं असन तसं काही विषय नाही. तर असं नादी पाहिजे माणूस. गाडी चालू ठेवून आम्ही तमाशा पाहिला डायरेक्ट. हाय तर चालूच गाडी याला म्हणते ना बाकी काही नाही. तर आम्ही आलोय आता मोरगावच्या जवळ थांबलोय आता पंपावर. तिथून आम्ही सकाळी निघणार. खायला कसं वाटतंय राव ती पाहिलं. अरे लुकच गायब दिसतो गाडीचं एक. हा लोक दिसते चित्र काय नाही. उद्या करून घेऊ तेवढं. तर भावानो आपण उठलो 9 वाजता मोरगाव मधून. तर आलोय आता पाठ असलं 9:30 वाजता इथं. तर आपल्याला तर सेन्सरचा दाखवच लागणार आहे. 1 घंटा बाकी राहिलाय आता आपल्याकडे फक्त. ते पाटाच्या टोलच्या माग आहे तिथं 2 मिनिटात थांबून त्याचं कोड वगैरे रिप्लेस करू. मग पुढली रनिंग ठेव कंटिन्यू. का तर हे साफ केल्याशिवाय आपल्याला पुढं चालता येत नाही थांबता येणार. एवढ्या टोलच्या एरियात थांबून करून घेऊ नाही का. श्यामबाई शोरूमला आलो आम्ही आता. सामान मी काय झालं श्यामा आपल्या महिन्याला नाराज. तिनं चांगलंच नाराज केलं या चक्करला. आता डायरेक्ट कमीत कमी 3,000 रुपयाला सुना लागली. जेव्हा 1835 आणि हे काहीतरी 825 रुपयाचं आपलं 805. एक वरलं एक खालचं फिल्टर. तर खूप टाईम लागतो काय ना. अजून 1 तास झाला आहे मला 6,000. तर विविध येऊन राहिलाय. श्यामे आणतो त्याला बोलून. श्यामाने घेतली ना भाऊ नवीन गाडी. श्यामा भाई कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला नवीन नाही का गाडी घेतल्याबद्दल. अगदी काय अभिनंदन. गेला चिमणी पकडायला. मग एक फिल्टर झाले आपला चेंज झाला. दुसरा चालू आहे. हा ते बॉक्स मध्ये ठेवलं पाय बरं तू. डायरेक्ट पॅक खराब आहे का. खरं म्हणजे काही नाही राहिलं. काढा
तर आपलं काम झालं आता ओके. आता फक्त नाही का मीटर मध्ये चेक करू राहिलंय लाईट बिटी या काय सेन्सरच्या प्राइस दाखवतो तुम्हाला किती काय नाही का. तर आपलं काम एकदम कम्प्लीट झालेलं आहे. बिल इथं झालं आणि आपण चाललोय आता बाहेर म्हणजे बायपासला वापस. सिटीतून जायचं कारण आहे का तिथं ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यामुळे आपलं बायपास नाही गेलं ना एकदम आबाद नो टेन्शन 5 मिनिटात आपल्या रोडला. एकदम मला महिन्याला असा फरक पडला ना चालायला नाथखोळा. तर आता आपण आहे श्रीरामपूरच्या मागं बेलापूरच्या पुढं. तो आपला बुट्टा श्यामा व्हायला का ये मंडी का माल बजाव चिचिया हल्लं ओव्हरटेक भावना. तर आता वाजले 5:08. तर आपल्याला जायचं हे 6 वाजेपर्यंत पार्टीवाल्यापाशी. ते म्हणला या खाली करून देतोय. जाऊ मग काय मस्तपैकी मंजुळा खाली करू आपली. म्हणजे आपण उद्या डायरेक्ट मोकळा डायरेक्ट उद्या लगेच दुसरा माल भरायला रेडी. तर कसं वाटलं काय व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. कुठून बघितलं हे बी सांगा. आता काय हे सध्या आपल्याला यूज लय कमी राहिले 100 50 150 इथं तो अकाउंट चालायचं 15,000 16,000 वरती अकाउंट चालला नाही. आता जरा तुम्ही सपोर्ट द्या. तर असा सपोर्ट राहून द्या कुठली. तर आता इकडं कुठं चाललाय चोंगे लोकलच्या डिब्बेवाल्यांना नीट चालताच येत नाही बाबा. तर हे बघू शकता आपल्याला फॅन भेटला आपला श्याम भाऊ दराडे. श्यामा अण्णा भेटला आम्हाला श्यामा. आपली पल्सर आहे. पल्सर घेऊन आलता श्यामा रस्त्यातून का तर आपल्याला गाडी खाली करून येतच लावायची. गाडी 2 व्हीलरवर जाणार आपण. तर काय विषय नाही भेटू आता तुम्हाला डायरेक्ट खाली करायच्या ठिकाणी नाही का कंपनीत. मग काय फायनली पोचलो आम्ही आता कंपनीत. तर श्यामावरती दावा उंडून राहिला आहे. गाडी घेतली सोडून. कसं चमकत येते. तर लयच घाण माझ मोडला. हे बघू शकता एकदम डेंजर विषय झाला. 1 खटी 2 टायर पंक्चर झालते आपले मागचे. इतकी बेकार हाल झालेली ना भावांनो तुम्हाला सांगू तुला लय का. अजून सुद्धा आतलं पंक्चर आहे. स्टेप नाही. तर जाऊन दे आता काय एकदा कागद गोळा करून घेतो मग भेटतो तुम्हाला. का तर लयच माझ मोडला बेकार. तर गाईज फायनली आमची गाडी खाली झालते रात्री 10:30-11 वाजता. तर आम्ही चाललो आता राहुरीच्या दिशेनं. तर आमच्याकडे पल्सर होती त्याच्यामुळं मग काय म्हणलं चला घरी मस्तपैकी सकाळी फ्रेश वगैरे होऊन येता येईल. तर एवढं नाईट लुक आहे का काय गर्दी. हा बोलतो. तर भेटूया पुढल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. उद्या नागपूरचा आपला ब्लॉग राहणार आहे. तर चला मग एन्जॉय फ्रॉम नेक्स्ट ब्लॉग.